नमस्कार, मी अश्विनी जाधव. अश्विनी माइंडस्पेस मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही येत असतात. कधी एखादी गोष्ट आपल्याला खूप आनंद देते, कधी एखादं नातं आपल्याला समाधान देतं, तर कधी आपल्या एखाद्या कृतीमुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. सायकोलॉजीमध्ये इतरांच्या भल्यासाठी केलेल्या अशा वर्तनाला प्रो सोशल बिहेवियर म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्या मित्राचा दिवस खराब आहे, तो आपल्याशी बोलतो आणि आपण त्याला ॲडवाइस देण्याऐवजी फक्त शांतपणे ऐकून घेतो. कदाचित आपण त्याची समस्या सोडवली नाही, पण त्याला इमोशनल सपोर्ट दिला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला बरं वाटतं आणि आपल्यालाही आतून समाधान मिळतं. म्हणजेच कधी कधी दुसऱ्याला दिलेला आनंद आपल्या स्वतःच्या इमोशनल वेलबिंग मध्येही भर घालतो. पण याच्या अगदी उलट परिस्थितीचा विचार करा. रागाच्या भरात आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीला व्हॉट्सअपवर कठोर मेसेज पाठवतो. नंतर राग शांत होतो, पण मन मात्र शांत होत नाही. मी असं बोलायला नको होतं, माझ्यामुळे त्याला किती वाईट वाटलं असेल, मी ते शब्द परत घेऊ शकलो असतो तर. हे विचार पुन्हा पुन्हा मनात येत राहतात. यालाच रुमिनेशन म्हणतात. एखाद्या नकारात्मक घटनेचा सतत विचार करत राहणे. यातून गिल्ट, रिग्रेट आणि इमोशनल डिस्ट्रेस वाढू शकतो. आता याची तुलना आपल्या मोबाईल मधील गुगल मॅप सोबत करूया. आपण चुकीच्या रस्त्यावर गेलो तर मॅप आपल्याला सतत दोष देत बसत नाही. ते फक्त सांगतं चुकीचा रस्ता घेतला, रिकॅल्क्युलेटिंग आणि नवीन मार्ग दाखवतं. आपल्या आयुष्यातही हीच मानसिकता आवश्यक आहे. चूक झाली, स्वीकारा. चूक समजली, माफी मागा. शक्य असेल नुकसान भरून काढा. अनुभवातून शिका आणि पुढे चला. स्वतःला दोष देत राहणं म्हणजे रुमिनेशन, पण चूक स्वीकारून स्वतःमध्ये बदल घडवणं म्हणजेच सेल्फ कंपॅशन आणि सायकोलॉजिकल ग्रोथ. आणि कठीण अनुभवातून उभं राहून पुढे जाण्याची क्षमता म्हणजे रेसिलियन्स. म्हणून सुख म्हणजे फक्त आनंदाचे क्षण मिळणं नाही. सुख म्हणजे मनाला पुन्हा संतुलित करण्याची क्षमता. आजचं दुःख उद्याच्या प्रत्येक क्षणावर राज्य करू नये. कारण आयुष्यात आपल्याला अजून नवीन कामं करायची आहेत, नवीन नाती जपायची आहेत, नवीन अनुभव घ्यायचे आहेत, नवीन स्वप्न पूर्ण करायची आहेत. म्हणून भूतकाळाकडे पहा, पण तिथेच राहू नका. चुकीचा रस्ता लागला असेल तर स्वतःला दोष देत बसू नका. रिकॅल्क्युलेट करा आणि पुढे चला. कारण चूक ही आपल्या आयुष्याचे शेवट नसून ती योग्य